क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण बायोलॉजीचा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन चॅप्टरचा जो नेक्स्ट टॉपिक आपल्याकडे आहे, रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन इज अंडर ड्युअल कंट्रोल, या टॉपिकवरती आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. पहिले लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते पण तुम्ही बघू शकतात. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे बिलाडे सर म्हणून, ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही जॉईंट होऊ शकता. तुम्हाला तिथे नोट्स पण भेटून जातील, ठीक आहे. ज्यांना नोट्स भेटल्या नाही प्लीज कमेंट करायला विसरू नका. आणि जर माझ्याशी कॉन्टॅक्ट होत नसेल तर परत तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करू शकतात. इंस्टाग्रामचे जे आय डी आहे तोच आपण बिलाडे सर सर्च करा इंस्टाग्रामवरती, तुम्हाला माझा आय डी भेटून जाईल. तिथे स्टडी स्ट्रेटवेचा आपला लोगो आहे, ठीक आहे, जो तुम्हाला दिसतो तिथे. तर ॲज पर दिस दोघं गोष्टी लक्षात ठेवा. टेलिग्रामवर इंस्टाग्रामवरती तुम्ही मला फॉलो करू शकतात, ठीक आहे. टेलिग्रामवरती तुम्हाला नोट्स पण भेटून जातील. कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इंस्टाग्रामवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तुमच्या डाऊट्स मला विचारू शकतात, ठीक आहे. तर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग काय एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत आपण ब्रीदिंग शिकतो आहे. म्हणजे काय होतं आहे नेमकं की आपण ब्रीद करताना इन्हेलेशन करतो म्हणजे हवामध्ये घेऊन जातो, आणि एक्सेलेशन करतो आणि लंग्समधून हवा बाहेर सोडतो. म्हणजे बेसिकली ऑक्सिजन एअरमध्ये जाते, ऑक्सिजन जो ट्रान्सफर होतो मध्ये, ठीक आहे, आणि तिथून कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो, ठीक आहे. तर इन्हेलेशनच्या प्रोसेस आणि एक्सेलेशनची प्रोसेस जी रेग्युलेट अँड कंट्रोल करण्याचं जे काम आहे ते दोन केसवरती येतं. म्हणजे हे जे कंट्रोल आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम, म्हणजे कंट्रोल करण्याचं काम कोणाकडे येतं, एक नर्वस कंट्रोल येतं आणि दुसरा असतो आपला केमिकल कंट्रोल. दोन गोष्टी इथे कंट्रोल करतात. नर्वस सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये स्पायनल कॉर्डपासून ब्रेनला पूर्ण स्पायनल कॉर्ड, आणि तिथून पूर्ण न्यूरॉन्स डेंड्राइट्सपर्यंतच्या सगळ्या न्यूरॉन्स जे नर्वस सिस्टीम आहे ते पूर्ण बॉडीपासून एकापासून पूर्ण दुसरीपर्यंत पोचलेले, म्हणजे पूर्ण एका बॉडीच्या पार्ट्सपासून पूर्ण बॉडीमध्ये पसरलेली आहे, ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला कधी एखादी भीतीसारखी गोष्ट असेल, थंडी वाजत असेल तर आपल्या अंगावरती काटे वगैरे येणं, शहारे वगैरे येणं, तर हे सगळ्या गोष्टी कधी घडतात, दॅट इज वॉट एक रिॲक्शन जी येते, सडन रिॲक्शन किंवा चटका लागल्यानंतर येणारी रिॲक्शन हे कोण देतं, न्यूरॉन्स देतात, नर्वस सिस्टीम देते. तर अशी नर्वस सिस्टीम अल्सो विट कॅन बी, ह्याच्यावरती ही नर्वस सिस्टीम पण ही नर्वस सिस्टीमच ॲक्च्युली जर बघितलं तर काय करते, रेस्पिरेशनसाठी कंट्रोल करते, आणि दुसरं केमिकल कंट्रोल इथे होतं, ठीक आहे. आणि तसंच जर आपण म्हटलो की इथे जी ह्युमन बिंग्स आहेत, नॉर्मल ह्युमन बिंग्स, ठीक आहे, नॉर्मल ह्युमन बिंगचा जर विचार केला तर ते 12 टाइम्स ब्रिथिंग करतात एका मिनिटाला, बरोबर आहे. म्हणजे ह्युमन अडल्टचा जर आपण विचार केला तर ते काय करतील, एका मिनिटाला 12 वेळेस काय होतं, त्यांचं ब्रिदिंग होतं. पण जर जे न्यू बोर्न्स बेबी असतात, ठीक आहे, दे आर 45 टाईम म्हणजे 44 टाइम्स काय करतात, ब्रिदिंग करतात एका मिनिटाला, ठीक आहे. बिफोर आय गो फॉरवर्ड आय विल बी अगेन रिक्वेस्ट टू दॅट, जर तुम्हाला लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका, ठीक आहे. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत, आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द लास्ट रिक्वेस्ट, व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघायला विसरू नका. तर कन्सेप्ट आपण जे शिकतो आहे की 44 टाइम्स म्हणजे जो न्यू बोर्न बेबी आहे, जे नवीनच आहेत, नवीन जन्माला आलेले बाळ आहे, इट कॅन बी रेस्पिरेट 44 टाईम रेस्पिरेशन करतं एका मिनिटाला, 60 सेकंदामध्ये 44दा. आणि जर आपण बघितलं तर 12 वेळा एका मिनिटामध्ये रेस्पिरेट करतो, ब्रिदिंग करतो ॲक्च्युली, ठीक आहे. तर नॉर्मल ब्रिदिंग ही इनव्हॉलेंटरी प्रोसेस आहे. इनव्हॉलेंटरी प्रोसेसचा अर्थ समजतो की ब्रिदिंगला मी कंट्रोल करत नाही, इट कॅन बी ऑटोमॅटिकली घडून येते, ठीक आहे. तुम्ही वाटतंय की तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, ही कंट्रोल होणार नाही, ती परत जी नॉर्मल ब्रिदिंग आपली होत राहते. तुम्ही विचार करताय की तुमच्या कंट्रोलमध्ये, पण ॲक्च्युली ती तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, इट इज अन इनव्हॉलेंटरी आहे, ती ॲटोमॅटिक घडते, ठीक आहे. एखादी गोष्ट तुम्ही कंट्रोल करू शकतात, म्हणजे ब्रेन तुमचा कंट्रोल करतो तुमच्या बोलण्यावरती, तर ती व्हॉलेंटरी प्रोसेस आहे. इनव्हॉलेंटरी प्रोसेस अशी, जसं तुमचं हार्ट बीटिंग होतं आहे कंटिन्युअसली, तर हार्ट बीटिंग करण्याची प्रोसेस काय, इनव्हॉलेंटरी, कारण तुम्ही तुमच्या हार्टबीटीवरती कंट्रोल करू शकत नाही. दिस इज वॉट द इनव्हॉलेंटरी प्रोसेस. तशीच आपली जी नॉर्मल ब्रिदिंग होते, जसं आपण दिवसेंदिवस ब्रीथ करत असतो, झोपताना असेल, उठताना असेल, चालताना असेल, बोलताना असेल, पडताना असेल, तर ह्या वेळेस जी प्रोसेस होते, जी ब्रिदिंग होते, ही नॉर्मल ब्रिदिंग
किंवा आपण म्हणतो ही ब्रिदिंग काय होते, इट कॅन बी इनव्हॉलेंटरी प्रोसेस कन्सिडर होते. आता स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशनचा जर विचार केला म्हणजे एकदम नॉर्मल रेटिंग स्टेडी सारखी जी ब्रिदिंग व्हायला पाहिजे, दॅट इज कंट्रोल बाय द न्यूरॉन्स लोकेटेड इन द पॉन्स अँड द मेड्युला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा प्रोसेस. समजा एखाद्याने जर दारू पिली तर त्याच्या चालण्या बोलण्यावरती, ठीक आहे, त्याच्या चालण्यावरती जो इफेक्ट होतो तो डोलत डोलत चालतो, बोलताना अडथळतो, त्याच्या बोलण्यामध्ये अडथळा येतो, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करण्याचं काम असतं मेडुला ऑब्लॉंगेटा. लहान मेंदूसारखा भाग आपण म्हणतो त्याला, लहान मेंदू म्हटला जातो समटाईम्स. तर इथे हे कंट्रोल होतं. तर इथले हे जे दोन भाग दिसत आहेत तुम्हाला, दॅट इज वॉट द पॉन्स म्हटला जातो आणि मेडुला म्हटला जातो. तर ह्या दोघा गोष्टी काय करतात, कंट्रोल करण्याचं काम करतात. कुठे, दॅट इज द स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशनला, म्हणजे जो जो रेस्पिरेशन आहे किती फास्ट किंवा स्लो व्हायला पाहिजे, स्टेडी रेट व्हायला पाहिजे, एकदम स्टेडी सारखा रेस्पिरेशन होण्यासाठी हे त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, न्यूरॉन्स करतात, जे पॉन्स आणि मेडुलामध्ये लोकेट असतात. कुठे असतात हे, पॉन्स आणि मेडुलामध्ये ॲक्च्युली. आणि त्यांना म्हटलं तर रेस्पिरेटरी सेंटर्स. लक्षात ठेवा, जर कोणी विचारलं तर वेअर इज द रेस्पिरेटरी सेंटर, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे पॉन्स अँड मेडुलाला वेअर इज द रेस्पिरेटरी सेंटर असतं आपलं, ठीक आहे. तर हा पूर्ण तुम्हाला ब्रेन दिसतोय, एवढा आपला ब्रेन आहे, ह्युमन ब्रेन. सगळ्यांचा ब्रेन सारखा असतो. एखादा वाटतो की मी हुशार आहे म्हणजे माझा ब्रेन खूप मोठा असेल, असं काही नसतं. सगळ्यांचा ब्रेन सारखा असतो, फक्त त्याला घेण्याची आणि समजण्याची प्रोसेस ती वेगवेगळी असते. फास्ट और स्लो घेण्याची प्रोसेस ती वेगवेगळी असते, ठीक आहे. सो दिस इज वॉट द ब्रीदिंग कंट्रोल सेंटर म्हटला तो ह्या भागाला, ठीक आहे. इथेच अजून एक कन्सेप्ट येते तुमची, दॅट इज वॉट द पिनॉस्टिक सेंटर म्हटला तो, जो मेडुलामध्येच येतो, ठीक आहे. त्याला आपण बघूच, वी कॅन ट्राय टू डिस्कस विथ गो फॉरवर्डली. इट रेग्युलेट द रेट अँड द म्हणजे डेप्थ ऑफ द ब्रिदिंग, म्हणजे किती फास्टर ब्रिदिंग व्हायला पाहिजे आणि किती ब्रिदिंग व्हायला पाहिजे, किती जास्त ब्रिदिंग व्हायला पाहिजे, त्याला रेग्युलेट करण्याचं काम कोणाचं असतं, रेस्पिरेटरी सेंटरचं असतं, बरोबर आहे. म्हणजे इट रेग्युलेट द रेट अँड द डेप्थ ऑफ द ब्रिदिंग, ठीक आहे. डेप्थ ब्रिदिंगला रेग्युलेट करण्याचं काम आणि फास्ट और स्लो ब्रिदिंग करण्याचं जे काम आहे, ठीक आहे, त्याला कंट्रोल करण्याचं काम रेस्पिरेटरी सेंटरचं असतं, ठीक आहे. आता हे जे रेस्पिरेटरी सेंटर आहे ॲक्च्युली, इट कॅन बी डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स. 3 ग्रुप्समध्ये डिवाइड असतं. एक ग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये इन्स्पिरेशन होतं, म्हणजे हा ग्रुप काय काम करतो, जी हवा मध्ये घेण्याचं काम होतं याच्यामध्ये, म्हणजे त्याला डॉर्सल ग्रुप म्हटलं जातं ऑफ अ न्यूरॉन्स, ठीक आहे. न्यूरॉन्सचा जो डॉर्सल ग्रुप आहे जो मेडुलामध्ये असतो बेसिकली, ठीक आहे, इन द मेडुला, जिथे इन्स्पिरेशनचं काम होतं. दुसरा असतो व्हेंट्रल, ठीक आहे. डॉर्सल म्हणजे मागचा येतो, व्हेंट्रल म्हणजे मधला आणि साईडचा येऊन जातो. डॉर्सल लॅटरल ग्रुप जो येतो तुमचा न्यूरॉनचा, हा पण मेडुलामध्ये येतो, पण ह्याचं काम थोडंसं वेगळं आहे. हा इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेटरी सेंटर दोघांचं काम करतो, ठीक आहे. इथे इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर्स दोघं असतात. आणि तिसरा जो भाग याच्यामध्ये पडतो, तिसरा जो ग्रुप याच्यामध्ये येतो तो न्यूमोटॉक्सिक सेंटर म्हटला जातो, लोकेटेड इन द पॉन्स. म्हणजे इथे जो पॉन्स तुम्हाला दिसतोय तर हा इथे असणारा भाग आहे. याच्यामध्ये प्रायमरी लिमिटेशन असतं इन्स्पिरेशनचं, ठीक आहे. म्हणजे इनिशियली किती हवामध्ये यायला पाहिजे ह्याला लोकेट करण्याचं काम, कंट्रोल करण्याचं न्यूमोटॉक्सिक सेंटरचं काम असतं. ह्याच्यावरती हे डिपेंड करतं तुमचं. तसंच द स्लो वेव्ह स्लिपिंग असेल किंवा रॅपिड आयची मुवमेंट, जी आपल्या डोळ्यांची मुवमेंट आहे, ओके, रॅपिडली जी मुवमेंट होते, दॅट इज ऑल्सो कंट्रोल बाय द न्यूमोटॉक्सिक सेंटर लोकेटेड इन द पॉन्समध्ये हा लोकेट करतो. तसंच जर आपण पुढे गेलो, दॅट इज प्युनॉस्टिक सेंटर म्हटला तो, जो मेडुलामध्येच असतो. आपला हा जो मेडुला आहे याच्यामध्ये असतो. हा अँटागॉनिस्टिक आहे, म्हणजे याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. कोणापेक्षा, न्यूमोटॉक्सिक सेंटरपेक्षा. हा न्यूमोटॉक्सिक सेंटरपेक्षा थोडासा डिफरंट येतो. आणि ह्याचं काम काय, इट कंट्रोल द रॅपिड आय मुवमेंट, म्हणजे जी डोळ्यांची जी मुवमेंट आहे, नॉन रॅपिड आय मुवमेंट, म्हणजे जी फास्टर मुवमेंट असते, ठीक आहे, स्लोअर मुवमेंट म्हणू शकतो आपण आयची, नॉन रॅपिड आय मुवमेंट. स्लीप जेव्हा होतो माणूस, अँड वीकफुलनेस, म्हणजे एकदम चांगलं फील करण्याचं जे काम आहे वीकफुलनेससारखं, तर ह्याच्यावरती जे कंट्रोल करण्याचं काम असतं तुमचं न्यूमोटॉक्सिक सेंटरचं काम आहे. पॉनॅस्टिक सेंटर म्हटला जातो. इट विल बी टोटली डिफरंट दॅन द तुमचा न्यूमोटॉक्सिकपेक्षा हा वेगळा येऊन जातो. दॅट इज द वेवी स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट इथे होऊन जाते. आणि हा तुमचा कंट्रोल करतो नॉन रॅपिड आय मुवमेंटवरती, ओके. न्यूमोटॉक्सिक काय तुमचा रॅपिड आय मुवमेंटवरती कंट्रोल करणारा आहे, आणि हा पिनॉस्टिक तुमचा हा नॉन रॅपिड आय मुवमेंटवरती कंट्रोल करतो. हा वीकफुलनेसला दाखवतो आणि हा वेव्ह स्लीपला दाखवतो.
ठीक आहे. या 2 गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात आणि हे 3 भाग याच्यामध्ये आहेत. जर कोणी विचारलं तर किती भाग येतात तुमचे रेस्पिरेटरी सेंटरचे, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन मेडुलामध्ये आहे. वेंट्रल लॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स मेडुलामध्ये येतो. तिसरा न्यूमोटॉक्सिक सेंट्रल लोकेटेड इन द पॉन्स. तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. अगेन दॅट जर ड्युरिंग द इन्स्पिरेशन म्हणजे गोष्ट काय आहे ते तुमची जेव्हा तुम्ही हवा मध्ये घेताय त्यावेळेस काय व्हायला पाहिजे, म्हणजे ज्यावेळेसही आपण एअरला इन्स्पायर करतो, एअरला आपण मध्ये घेतो, ठीक आहे, हवा जाते. तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये भरपूरसे मॉलिक्यूल असतील ऑक्सिजन सोडून. म्हणजे ऑक्सिजन सोडून जर केलं तर माणूस मरून जाईल ॲक्च्युली. ऑक्सिजन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या सोबत बरेचसे मॉलिक्युल्स असतात. म्हणजे अगरबत्तीचा वास येतो, ठीक आहे, विच विल बी मिक्स विथ द एअर्स ऑल्सो अँड डिफरंट ऑल्सो. वेगवेगळ्या स्मेल्स असतात त्या, दे आर ऑल्सो मिक्स समटाईम्स. किंवा चांगली हवा असेल तर वी कॅन गेट अ नॉर्मल ब्रिथिंग और चांगला ऑक्सिजन आपल्याला भेटतो. किंवा दिल्ली वगैरे सारखे जे पोल्युटेड एरियाज आहेत किंवा धूर जिथे खूप जास्त प्रमाणामध्ये येतो अशा ठिकाणी काय आहेत, वी डोंट हॅव अ जेवढा रिक्वायर्ड ऑक्सिजन लागतो तेवढा भेटत नाही. सो दिस इज वॉट द ड्युरिंग द इन्हेलेशनच्या वेळेसची प्रोसेस आहे. ड्युरिंग इन्हेलेशन वेन द लंग्स एक्सपांड, म्हणजे जर आपण इन्हेल करतोय तर काय होणार आहे, लंग्स एक्सपांड होतील. आणि किती क्रिटिकल, जेवढं जास्त त्यांना एक्सपांड होता होईल तेवढं जास्त ते क्रिटिकल पॉईंटवरती काय होतील, एक्सपांड होतील. सो द स्ट्रेच रिसेप्टर्स, म्हणजे ते जे रिसेप्टर्स आहेत, आता हवा मध्ये येणार आहे, ठीक आहे, हे त्यांना माहिती आहे आता, ठीक आहे. एक सिग्नल पाठवला जाईल की आपल्याला इन्स्पिरेशन करायचं आहे. त्यावेळेस काय होईल, एक सिग्नल पाठवला जाईल रिसेप्टर्सला, स्ट्रेच रिसेप्टर्सला, आर स्टिम्युलेट होतील अँड इम्पल्स आर सेंट अलॉंग द वेगस नर्व्स. म्हणजे वेगस नर्व्स थ्रू काय होईल, एक रिसेप्टर स्टिम्युलेट होतील, ठीक आहे, म्हणजे ते जागरूक होतील आणि काय करतील, वेगस नर्व्स थ्रू इम्पल्स पाठवतील. जसा इम्पल्स तुम्ही बघतात, जर तुम्हाला चटका लागला तर चटका लागताना ते गरम आहे याचा सिग्नल ब्रेनपर्यंत पाठवून त्याला रिव्हर्स करून तुम्हाला हात मागे घ्यावा लागतो. दिस इज वॉट द स्टिम्युलेशन अँड अ इम्पल्स म्हटला जातो, ठीक आहे. हा स्टिम्युलेशन अँड इम्पल्स आहे. असा इम्पल्स हा तो वेगळा भाग आहे हाताचा जो चटका लागण्याचा आहे. हा जो इन्स्पिरेशनच्या वेळेसचा भाग येतो, याच्यामध्ये सिग्नल कुठून जातो, वेगस नर्व सिग्नल, वेगस नर्व्समध्ये इम्पल्स जातो टू द एक्सपिरेटरी सेंटरपर्यंत जातो. कुठे, एक्सपिरेटरी सेंटरपर्यंत हा पूर्ण सिग्नल पोहोचतो तुमचा. हा जो सेंटर आहे आपण जो म्हणतोय रेस्पिरेटरी सेंटर्स, ठीक आहे. सो दिस सेंटर विल बी, हा जो भाग आहे इट कॅन बी टोटली गो थ्रू द एक्सपिरेटरी सेंटरपर्यंत पोहोचून जातो तुमचा. अँड म्हणजे कुठून, न्यूरॉन्स थ्रू, म्हणजे मला इन्हेल करायचं आहे आता, हे व्हायला पाहिजे. इन्हेलेशनसाठी लंग्सने डायफ्रामला एक्सपांड करायला पाहिजे. जो तुम्ही म्हणतायत हा जो भाग दिसतो इथला, इंटरकोस्टल मसल्स, डायफ्राम जो आहे, इंटरकोस्टल नर्व्स इथे तुम्हाला दिसतात. नर्व्स इम्पल्स ट्रिगर कॉन्ट्रॅक्शन टू द मसल्सला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम, ठीक आहे. आणि हा फेरनिक नर्व्स इथे म्हटला जातो, ठीक आहे. तर हा जो प्रोसेस होतो इथे, ऑक्सिजन घ्यायचा आहे आता, एअरमध्ये घ्यायची आहे, ठीक आहे. सो दिस इज वॉट द केस इज हेअर. ह्या वेळेस म्हणजे ब्रेनपर्यंत, इंटरकोस्टल मसल सेंटरपर्यंत वेगस नर्व्स थ्रू एक इम्पल्स पोहोचून जाईल ब्रेनपर्यंत आता, ठीक आहे. आणि मग ब्रेन सांगेल की येस वी नीड टू बी एक्सपांड दॅट, क्रिटिकल पॉईंटपर्यंत त्याला एक्सपांड करायचं आणि मग मला हवा घ्यायची. दॅन इट दॅन सेंट आउट अ एक्सपेडेड इनहेबिटरी इम्पल्स सेंड करतो टू द इन्स्पिरेटरी सेंटरपर्यंत पाठवून देतो, ठीक आहे ना. सो इनहेबिटरीज इम्पल्स टू द इन्स्पिरेटरी सेंटर, मग हा तिथून जातो पुढे. मग दॅट द इन्स्पिरेटरी मसल्स रिलॅक्स अँड एक्सप्लोरिंग एक्सपिरेशन विल बी फॉलोज. नंतर काय होतं, इन्स्पिरेशन नंतर मग इन्स्पिरेटरी सेंटरपर्यंत जसा इम्पल्स पोचून जातो नंतरचा. दुसरा केस काय, पहिला केस आहे वेगस नर्व्स थ्रू एक्सपिरेटरी सेंटरपर्यंत सिग्नल गेला आणि त्याने काय केलं, लंग्सला एक्सपांड करून दिलं. आता जेव्हा हे एक्सपान्शन झालं, एअरमध्ये पोचले, ऑक्सिजन एक्सचेंज झाला अँड आफ्टर दॅट द कार्बन डायऑक्साईड विल बी रिमूव्ह फ्रॉम देअर. तर तिथून परत इन्स्पिरेटरी सेंटरपर्यंत एक सिग्नल तुमचा पोचून जाईल अँड देअर इज व्हॉट, तो सेंटर तुमचा जो सिग्नल पोचला आहे सेंटरपर्यंतचा, फ्रॉम देअर इट कॅन बी शोज दॅट जो प्रोसेस आहे, ठीक आहे, जे एक्सेलेशन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे तुमचा तो तिथून बाहेर निघून जाईल. दॅट इज द इन्स्पिरेटरी मसल्स काय होऊन जातील, तिथे रिलॅक्स होतील अँड इन्स्पिरेशन विल बी फॉलोज देअर, ठीक आहे. सो ॲज द एअर लिव्ज द लंग्स ड्युरिंग द एक्सपिरेशनच्या वेळेस, ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस जी हवा आहे लंग्समधून बाहेर निघून जाईल, ठीक आहे. सो द लंग्स आर डिफ्लेक्टेड, लंग्स काय म्हणतात ते डिफ्लेक्ट होतील अँड द स्ट्रेच रिसेप्टर्स, जे स्ट्रेच रिसेप्टर्स आहेत
आर नो लॉंगर स्टिम्युलेट. आता म्हणजे मी त्याच्या रिलॅक्स पोझिशनमध्ये येऊन जातील आणि ते रिसेप्टर काय आहेत ते जे स्ट्रेच पोझिशन मध्ये होते दे आर नो लॉंगर स्टिम्युलेट नाव. ठीक आहे, म्हणजे हवा बाहेर चालली गेली, आता त्याला स्टिम्युलेट व्हायची गरज नाही. अँड दस द इन्स्पिरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहेबिटेड. मग जो इन्स्पिरेटरी सेंटर आहे तो काय होईल, नो लॉंगर इनहेबिटेड होईल. अँड द न्यू रिस्पिरेशन विल बी बिंग्स. म्हणजे आता नवीन रेस्पिरेशनसाठी काय होऊन जाईल, आता हे तयार होऊन जाईल. म्हणजे आता मग परत एक्सपिरेटरी सेंटर, नंतर इन्स्पिरेटरी सेंटर, अँड अगेन आफ्टर दॅट अ न्यू ब्रिदिंग स्टार्ट होईल. सो दीज इव्हेंट्स आर कॉल्ड अ हेरिंग्स ब्युरीज रिफ्लेक्शन म्हटलं जातं. म्हणजे ही इव्हेंट होते, वेगस नर्व्स थ्रू एक्सपिरेशन सेंटरपर्यंत पाठवायचं, इन्हेलेशन होणार आहे. नंतर इन्हिबिटरी इम्पल्स पाठवायचा इन्स्पिरेटरी सेंटरपर्यंत, आणि जी एअर आपण घेतली तिला बाहेर काढायचं, म्हणजे कार्बन डायऑक्साईडला बाहेर सोडायचं. ही जी पूर्ण प्रोसेस होते, दिस इज वॉट द हेरिंग्स ब्युरीज रिलॅक्सेशन. हे पूर्ण 3 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. IMP आहे. ठीक आहे. सो द हिअरिंग ब्रूज रिफ्लेक्स. ठीक आहे, हिअरिंग ब्रूज रिफ्लेक्स कंट्रोल द डेप्थ अँड द रिदम ऑफ द रेस्पिरेशन. म्हणजे किती हवा घ्यायची आणि कशी घ्यायची, कुठला रिदम व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने इन्हेलेशन आणि एक्सेलेशन व्हायला पाहिजे, याचं कंट्रोल करण्याचं काम पूर्ण एअरिंग ब्रिंग्स रिफ्लेक्सचं असतं. ठीक आहे. सो इट ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम द इन्फ्लेटिंग टू द पॉईंट ऑफ ब्रस्टिंग. ठीक आहे, म्हणजे लंग्सला काही इन्फेक्शन नको व्हायला. इट प्रिव्हेंट्स द लंग्स फ्रॉम द इन्फ्लेटिंग टू द पॉईंट टू द ब्रस्टिंगपर्यंतचं काम करतं. तसंच दॅट इज रेस्पिरेटरी सेंटर जो आहे आपला. ठीक आहे, दिस इज वॉट द सेंटर वी कॅन टॉकिंग अबाउट. जो रेस्पिरेटरी सेंटर आहे हॅज अ कनेक्शन विथ द सेंट्रल कॉर्टेक्स. ठीक आहे, ह्याचं जे कनेक्शन तुम्हाला दिसतं इथून, इट कॅन बी कनेक्ट विथ द सेंट्रल कोर्टेक्स सोबत कनेक्शन असतं, विच मीन्स वी कॅन व्हॉलेंटरीली चेंज अवर पॅटर्न ऑफ ब्रिदिंग. म्हणजे हा काय काम करतो, फक्त आपण म्हणतो इनव्हॉलेंटरी, बट वी कॅन चेंज अ पॅटर्न ऑफ ब्रिदिंग. फास्ट ब्रिदिंग करायचं, स्लो ब्रिदिंग करायचं, टाईम घ्यायचा ब्रिदिंग करण्यासाठी. तर हे प्रोसेस कुठे असते, दॅट इज द सेंट्रल कॉर्टेक्समध्ये हा कनेक्शन असल्यामुळे. दॅट इज जो रेस्पिरेटरी सेंटर आहे, इट हॅज द कनेक्शन विथ द सेंट्रल कॉर्टेक्स. याचं काम काय, विच मीन्स दॅट द व्हॉलेंटरीली चेंज अवर पॅटर्न ऑफ द ब्रिदिंग. म्हणजे ब्रिदिंगचा आपण पॅटर्न काय करू शकतो, त्या थ्रू चेंज होतो. सो द व्हॉलेंटरी कंट्रोल इज प्रोटेक्टिव्ह आहे. व्हॉलेंटरी कंट्रोल कसा असतो, प्रोटेक्टिव्ह आहे. कारण बिकॉज इट एनेबल अस टू प्रिव्हेंट द वॉटर ऑर इरिटेटिंग गॅसेस फ्रॉम द एंटरिंग द लंग्स. म्हणजे जसं तुम्ही स्मोकिंग वगैरे बघतात, जे धूर वगैरे येतो बाहेरचा. ठीक आहे, वेगवेगळ्या जे स्मेल्स आहेत त्यामध्ये नको जायला, त्याच्यासाठी व्हॉलेंटरी कंट्रोल काय करतो, प्रोटेक्ट करतो लंग्सला. ठीक आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या गॅसेस नको जायला, पॉयझनस गॅसेसमध्ये नको जायला. तुम्हाला भोपाल गॅस ट्रॅजेडी माहिती असेल, तर तिथे काय झालं असेल, दॅट इज द मिथेन गॅसचं एक्सप्लोजन झालं होतं आणि पूर्ण गॅस पूर्ण सिटीमध्ये पसरला होता आणि पूर्ण ब्रिदिंग थ्रू त्यांच्या लंग्सला इन्फेक्ट करून गेला. तसंच दिल्लीमध्ये बऱ्याचशा लोकांना जो धूर आहे, जे इन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, ते ब्रीदिंग करताना लंग्समध्ये चाललं जातं आहे. तर अशा वेळेस दॅट इज द व्हॉलेंटरी कंट्रोल विल बी मोस्ट इफेक्टिव्ह असतो त्या केसमध्ये, की तो जायला नको आणि त्या लंग्सला काही इफेक्ट व्हायला नको. बट द ॲबिलिटी टू स्टॉप द ब्रिदिंग इज ऑल्सो लिमिटेड. म्हणजे जास्त वेळ आपण ब्रिदिंग थांबवू शकत नाही. दॅट इज बाय द बिल्ट अप द कार्बन डायऑक्साईड इन द ब्लड. कारण काय होतं आहे की आपण थांबवायला गेलो ब्रिदिंग थांबवल्यानंतर ऑक्सिजन जेवढा आहे तो यूज होऊन जाईल, पण त्याच्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड आहे तो तिथे ॲल्व्होलाइजमध्ये भरून जाईल आणि मग तो जास्त वेळ आपण रोखून धरू शकत नाही. अँड बिकॉज ऑफ दिस वी नीड टू बी, तो जो कार्बन डायऑक्साईड आहे किंवा ऑक्सिजन आहे त्याला मध्ये घ्यावं लागेल किंवा बाहेर सोडवावंच लागेल. म्हणजे जास्त वेळपर्यंत आपण कंट्रोल करू शकत नाही. सो बट द ॲबिलिटी ऑफ द स्टॉप ब्रिदिंग इज ऑल्सो लिमिटेड म्हटलं आता. ठीक आहे, तसंच जर आपण पुढे गेलो तर नेक्स्ट टॉपिक आपल्याकडे येऊन जातो, दॅट इज वॉट द मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. ठीक आहे, तर मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट म्हणजे आता सम रेस्पिरेटरी मुवमेंट आर डिफरंट फ्रॉम द नॉर्मल मुवमेंट. म्हणजे काही रेस्पिरेटरी मुवमेंट अशा आहेत की त्या नॉर्मल मुवमेंटपेक्षा एक्झॅक्टली वेगवेगळ्या आहेत. अँड हेल्प एक्सप्रेस इमोशन्स ऑर अ क्लिअर इन एअर पॅसेज. ठीक आहे ना, इमोशन ऑर अ क्लिअर द एअर पॅसेज. म्हणजे जे हवेचा जो पॅसेज आहे इट कॅन बी क्लिअर विट. सो ऑफ दीज मुवमेंट्स सम मे बी रिफ्लेक्सेस बट अदर कॅन बी
इनिशिएटेड अ व्हॉलेंटरी, ठीक आहे ना. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर शिंक वगैरे येणं, खोकला वगैरे येणं, तर यांच्यामधून काय होतं, शिंक येण्याचा प्रोसेस काय आहे, की जर काही गॅस वगैरे किंवा इन्फिलेशन, काही कचरा वगैरे किंवा काही चाललं गेलं असेल, तर यावेळेस ठसका येतो आपल्याला, ठीक आहे, किंवा खोकला येणं किंवा शिंक येणं. तर ह्या तिघं प्रोसेसेस कशा आहेत, आपल्या मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंटमध्ये येऊन जातात. आता ह्या कंट्रोलमध्ये येत नाही. शिंक तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, खोकला कंट्रोल होत नाही, ठीक आहे, किंवा ठसका कंट्रोल होत नाही. तर हे कसं झालं, की ह्या व्हॉलेंटरी आहेत, इनव्हॉलेंटरी आहेत. ते विल बी ऑटोमॅटिकली जनरेट होतात आणि ते काय करतात, जो आपला जो रेस्पिरेटरी जो पाईप आहे जिथून आपली एअर जाणार, दॅट इज क्लिअर द एअर पॅसेजला काय करतो, हा क्लिअर करण्याचं काम करतं. तसंच जर कॉमन डिसऑर्डर्स आपण बघितलं रेस्पिरेटरी सिस्टीमचे, तर पूर्ण टेबल आपल्याकडे दिलेले, त्यांचे सिम्पटम्स आपल्याला दिलेले, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, त्यांचे सिम्पटम्स आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आपण करायला पाहिजे, हा पूर्ण आपल्याकडे एक टेबल दिला होता इथे, ठीक आहे. इथे दिसतोय तुम्हाला, दॅट इज कॉमन डिसऑर्डर्स अँड रेस्पिरेटरी सिस्टम आपल्याला इथे दिलेली आहे. दॅट इज इम्पेसेमा. पहिलं आपण जर बघितलं तर याचे सिम्पटम्स कुठले कुठले आहेत, इम्पेसेमामध्ये नेमकं काय काय होतं बघा. हे काय करतं, दॅट इज याचे सिम्पटम्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपले जे ॲल्व्होलाईज आहेत ह्या ब्रेकडाऊन होताना आपल्याला दिसतील, म्हणजे दिसणार नाही ॲक्च्युली. इट कॅन बी ब्रेकडाऊन द ॲल्व्होलाईज, म्हणजे आपले जे ॲल्व्होलाईज आहेत त्या ह्याच्यामध्ये जर एम्फोसेमिया एखाद्याला झाला असेल तर त्याच्या जे ॲल्व्होलाईज आहेत त्या काय होऊन जातील, ब्रेकडाऊन होतील. आणि जे श्वास आहे, दॅट इज शॉर्टनेस ऑफ द ब्रिदिंग, म्हणजे श्वास घ्यायला खूप सारा त्रास होईल. आणि हे कशामुळे होतं, दिस इज ऑल बिकॉज ऑफ द स्मोकिंग अँड एअर पोल्युशन. जर एखादा खूप जास्त सिगरेट वगैरे पीत असेल किंवा खूप जास्त हवा खराब असेल, पोल्युटेड एअर असेल, गॅस वगैरे असतील किंवा इन्व्हायरमेंटल पोल्युशन असेल, तर त्या केसमध्ये एअर पोल्युशनमुळे इम्पोसेमा होतो. आला जर याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायची असेल तर याच्यावरती काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, तर आपल्याला जे काही लोकं जे स्मोकिंग करतात, सिगरेट वगैरे पितात, तर त्यांनी ती सिगरेट सोडायला पाहिजे. जी हवा जी पोल्युटेड आहे तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटरी ऑक्सिजन टू बी रिलीव्ह द सिम्पटम्स, म्हणजे चांगला जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा सप्लाय आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, एवढं घेण्याचं काम करायला पाहिजे याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वाईट स्मोकिंग अँड अवॉइड द पोल्युटेड एअर, म्हणजे खराब हवा घेण्याचा जरा टाळायला पाहिजे. तर हे सगळं काय आहेत, इम्फोसेमियाचा सिम्पटम्स आहेत आणि कॉजेस आहेत त्याचे, आणि दिस वन विल बी अ ट्रीटमेंट आहे, त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो. तसंच क्रॉनिक ब्रॉन्कायलिस अँड ॲक्यूट ब्रॉन्कायलिस. क्रॉनिक ब्रॉन्कायलिसचा प्रकार तर दोघं सारखं आहे, फक्त क्रॉनिक म्हणजे जास्त नाही, थोडासा प्रमाणामध्ये होतो, आणि ॲक्यूटमध्ये खूप जास्त आहे, ठीक आहे, सिव्हिअर जर असेल त्या केसमध्ये. दोघं सारखेच आहेत, फक्त इथे आहे क्रॉनिक ब्रॉन्चिसमध्ये खोकला खूप जास्त येतो, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये. जर एखाद्या वेळेस सर्दी झाली असेल तर सर्दीच्या वेळेस आपण काय करतो, जे सर्दी आहे तिला आपण काय करतो, मध्ये घेऊन घेतो, ठीक आहे. मध्ये ओढल्यामुळे काय होतं, समटाईम्स खूप ओली सर्दी असते आणि त्या ओल्या सर्दीमुळे खोकला यायला लागतो, दॅट इज कॉकिंग होतं आणि ब्रिदिंगला त्रास व्हायला लागतो. म्हणजे आपली जी रेस्पिरेशनली ब्रिदिंग आहे, आपण जे ब्रिदिंग करतो, तर त्याच्यामध्ये काय होतो, आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे जेव्हा खूप जास्त खोकला येतो आणि सर्दीमुळे नाक जाम होऊन जातं, तर अशा केसमध्ये हे सगळं व्हायला लागतं. हे पण कारण आहे स्मोकिंग आणि एअर पोल्युशनचं. याच्यामध्ये पण आपण जर एखादा स्मोकिंग करत असेल किंवा पोल्युटेड एअर असेल तर तिला आपण काय करायला पाहिजे, टाळायला पाहिजे आणि ड्राय एअर क्लायमेटमध्ये राहायला पाहिजे. जे वॉर्मर एअर क्लायमेट असायला पाहिजे, खूप जास्त इथे जी हवा आहे ती चांगल्या पद्धतीने असेल, खूप चांगली हवा असेल याच्यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि जे स्मोकिंग करतात तर ऑब्व्हियसली त्यांनी ते स्मोकिंग सोडायला पाहिजे. तसंच जर ॲक्यूट ब्रिदिंग असेल तर ह्या केसमध्ये आता खोकला जो येतो, तुम्ही म्हणतात की कफ झालेले आहेत, तर कफ होण्याचं काम हे ॲक्यूट ब्रॉन्चिस्टमध्ये येतं. ह्याचे जर सिम्पटम्स बघितले तर इन्फ्लेमेशन ऑफ द ब्रॉन्चीज असतं, म्हणजे खूप पिवळ्या प्रकारचा जो पिवळ्या पद्धतीची जी पिवळी जी सर्दी आहे, ठीक आहे, ही गाढ होऊन जाते, घट्ट होऊन जाते आणि अशी येलो म्युकस कप भरले जातात आपल्या लंग्समध्ये. तर हे जे कफ आहेत, दिस इज बिकॉज ऑफ द व्हायरस किंवा बॅक्टेरियामध्ये होतं हे. म्हणजे जर हे व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या कारणामुळे याचे जे कॉजेस आहेत हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया याच्यामध्ये येऊन जातात. आता हे नॉर्मल असू शकतं किंवा खूप जास्त पण असू शकतं समटाईम्समध्ये, पण हे ॲक्यूट आहे ॲक्च्युली, म्हणजे हे खूप सिव्हिअर असतं आणि इथे खूप जास्त त्रास व्हायला लागतो ब्रिदिंगसाठी, ठीक आहे. म्हणजे इथे शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग होतो, इन्फ्लेमेशन ऑफ द ब्रॉन्काईज होतो, येलो म्युकस आपला काय होतो, तो आपल्या छातीमध्ये बसून राहून जातो. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, इफ बॅक्टेरियल म्हणजे टेक अँटी
अँटीबॉडीज आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे जे अँटीबॅक्टेरियल जे इन्फेक्शनचे जे मेडिसिन्स येतात ते घ्यायला पाहिजे, किंवा कफचे मेडिसिन येतात. तुम्ही म्हणतात की वेगवेगळ्या कफ सिरप्स येतात, कफचे वेगवेगळे मेडिसिन्स येतात, किंवा वेपरायझर्स असतात. म्हणजे आपण जे हे घेतो ना, वाफ घेण्याची पद्धत, तर वाफ आपण याच्या केसमध्ये ट्रीटमेंट, ह्याच्यावरती जर ट्रीटमेंट करायची असेल तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. कशासाठी? ॲक्यूट ब्रॉन्किसमध्ये. कॉर्निकमध्ये पण चालून जातं समटाईम्स, ठीक आहे. पण जर खूप जास्त नसतं तर या केसमध्ये ठीक आहे, वी कॅन ट्राय टू अवॉइड स्मोकिंग अँड एअर पोल्युटेड एअर, आपण तिला टाळायला पाहिजे. पण ॲक्यूटमध्ये आपल्याला डायरेक्ट काय घ्यावं लागेल? अँटीबॉडीज अँटीबायोटिक्स आपल्याला आपण यूज करायला पाहिजे. तसंच जे कफचे मेडिसिन्स आहेत किंवा वेपरायझर्स आहेत ते आपण ते काय करायला पाहिजे? ॲक्यूट ब्रॉन्किसमध्ये यूज करायला पाहिजे. आणि सायनोस्टिक्स हे असं प्रकार आहे, म्हणजे जर आपल्याला सर्दी झाली असेल, म्हणजे खूप ओली सर्दी असेल, ठीक आहे. ओल्या सर्दीच्या वेळेस आपण परत परत काय करतो? आपल्या सर्दीला ओढण्याचा प्रयत्न करतो मध्ये, ठीक आहे. तिला बाहेर फेकण्याचं सोडून आपण काय करतो? बाहेर काढण्याचं सोडून आपण तिला परत परत मध्ये ओढत राहतो. मग जेव्हा आपण त्या सर्दीला मध्ये ओढतो त्या केसमध्ये ती सर्दी जी आहे ती डोळ्यांच्या वरती सायनेस्टिक्स एरियामध्ये पोहोचून जाते. म्हणजे एक जागा आहे दॅट इज नियर बाय द ब्रेन आणि डोळ्यांच्या वरतीच्या भागामध्ये. तिथे जेव्हा ती पोहोचते तिथे म्युकस होऊन जातो. म्हणजे आपण जे म्हणतो ना सर्दी, जी पूर्ण सर्दी आहे ती, दॅट इज इन्फ्लेमेशन इन द सायनेसेसमध्ये इन्फ्लेमेशन होऊन जातं आणि ते तिथे जमून राहते आणि तिथे म्युकस डिस्चार्ज होऊन जातो. आणि असा जो म्युकस आहे तो बसून राहतो. हा पण बॅक्टेरियामध्ये आणि व्हायरसेसमुळे होणारा प्रकार आहे, जसं आपण म्हणतो करोना व्हायरस वगैरे. तर दॅट इज वॉट द सिम्टम्स येतो ह्यामध्ये, हा कॉजेस होतो बॅक्टेरियामध्ये. इफ बॅक्टेरियल टेक्स प्लेस, आपल्याला अँटीबायोटिक्स घ्यायला पाहिजे, डायग्नोस्टन्स यूज करायला पाहिजे, किंवा वेपरायझर्स वगैरे आपण इथे पण काय करू शकतो? यूज करू शकतो, ठीक आहे. आणि लॅरेंजेस्टिक नावाचा जो प्रकार आहे, दिस इज वॉट द डिसऑर्डर आपण म्हणू शकतो ह्या केसमध्ये. इन्फ्लेमेशन, ह्या आपण जर ह्याचा विचार केला तर सायनेसिसमध्ये खूप जास्त डोकं दुखायला लागतं सर्दीमुळे, ठीक आहे. तर हे सर्दीमुळे डोकं दुखण्याचं कारण हेच आहे की आपण सर्दीला ओढून ओढून पूर्ण सायनेसिस रिझनपर्यंत पोहोचून दिलं आणि त्यामुळे काय होऊन गेलं? इट कॅन बी तिथे हे इन्फ्लेमेशन करायला लागलं, म्युकस डिस्चार्ज व्हायला लागला, अँड बिकॉज ऑफ दिस डोकं दुखायला लागलं. तर याच्यासाठी अँटीबायोटिक्स आपल्याला यूज करायला पाहिजे आणि वेपरायझर्स वगैरे आपण इथे घ्यायला पाहिजे. पण हा लॅरेंजेस्टिकमध्ये आपला जो गळा आहे, एखाद्या वेळेस आपला आवाज बसून जातो सर्दीमुळे, ठीक आहे. तर इथे इन्फ्लेमेशन होतं लॅरेंक्स रिजनमध्ये, म्हणजे व्होकल कॉर्डच्या जवळ रिजन होऊन जातं आणि आपल्याला वाटतं की सर्दीमुळे गळा बसून गेलेला आहे. तर हे सगळं काय लॅरेंक्स रिजनमध्ये म्युकस बसून जातो, म्हणजे बिल्ट अ म्युकस अप टू द कॉक, म्हणजे खोकल्यासोबत खोकला पण यायला लागतो. तर इथे सगळा म्युकस बसतो. हा म्युकस म्हणजे हा नथिंग बट आपली जी सर्दी असते तिलाच आपण म्युकस म्हणतो. तुम्ही म्हणतात त्याला शेंबुडी येणं, ठीक आहे. तर ही जे आहे ते कुठे लॅरेंक्स रिजनमध्ये बसून जातं. तुमचा जो ते गळा आहे जिथून तुमचा आवाज निघतो, व्होकल कॉर्ड जिथे आहे तिथे बसून राहतो. हा पण प्रकार व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे येणारा एक त्याचा कॉज आहे. याच्यामध्ये जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर परत अँटीबायोटिक्स यूज करायचे. खोकल्याची मेडिसिन्स येतात वेगवेगळी, व्हॉइस रेस्ट येतात, अवॉइड द इरिटेशनल स्मोक जो आहे, ठीक आहे. इरिटेटेड जो स्मोक आहे, अवॉइड इरिटंट लाईक द स्मोक जे आहे त्याला काय करायचं? आपण त्याच्यापासून दूर ठेवायचं ह्या केसमध्ये. तसंच निमोनियाचा सगळ्यात मोठा प्रकार आहे, कारण निमोनिया जर एखाद्याला झाला तर समटाईम्स त्याची डेथ होऊन जाते. जर लहान मुलांमध्ये निमोनियाचा प्रकार दिसून आला तर त्याच्या वेळेस त्याला डेथ होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून निमोनियामध्ये सगळ्यांना माहिती की जर आपण ब्रॉन्कायलिसपर्यंत जातो, ॲल्व्होलाईजपर्यंत जातो, जर आपण ॲल्व्होलाईजपर्यंत चालून गेलो तर ॲल्व्होलाईज जे आहेत आपल्या, तर ॲल्व्होलाईजमध्ये पूर्ण हा जो आपला म्युकस आहे, ठीक आहे, आपण जो म्हणतो जी सर्दी आहे ती पूर्ण याच्यामध्ये बसून राहते, ह्या भागामध्ये बसून राहते, ह्याला पूर्ण पॅक करून देते. असा आपला जो ॲल्व्होलाईज आहे, जर ॲल्व्होलाय पॅक झाला तर इथून येणारा जो ऑक्सिजन आहे मध्ये आणि जो बाहेरून येणारा कार्बन डायऑक्साईड आहे त्याला एक्सचेंज होऊ देत नाही, बसून राहून जातो आणि खूप जास्त श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. आणि जसा श्वास घ्यायला त्रास होतो त्या केसमध्ये काय होतं? तुमचं हा सिव्हिअर कॉजेस व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे माणूस मरू पण शकतो. तर इथे पण हे लहान मुलांमध्ये खूप जास्त दिसतं आणि थोडेसे मोठे असले तर त्याच्यामध्ये डबल निमोनियाची जास्त शक्यता असते. तर इथे इन्फ्लेमेशन इन द लंग्स, रँगिंग फ्रॉम द मिल्ड टू द सिव्हिअर केसमध्ये खोकला येणं, ताप येणं, शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग होणं, चिल्स वाटणं, थंडी वाजून येणं, ठीक आहे. खोकला, सर्दी, ताप येणं, थंडी वाजून येणं, घाम यायला लागणं, चेस्ट पेन, म्हणजे छाती दुखायला लागणं,
ब्लडमध्ये म्युकस येणं, ठीक आहे, म्हणजे जो खोकला आपण करतो तर खोकल्यासोबत पण रक्त बाहेर निघायला लागणं, बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे येणारा हा निमोनियाचा आपला एक प्रकार असतो. याच्यासाठी आपल्याला कन्सल्टन्स यूज करायला पाहिजे, म्हणजे डॉक्टरांकडे आपण प्रॉपर जायला पाहिजे. इमिजिएटली डॉक्टरांकडे आपण व्हिजिट करायला पाहिजे की मला मे बी निमोनिया झालेला आहे. अँटीबायोटिक्स इथे यूज केल्या जातात, खोकल्याचे मेडिसिन इथे यूज केल्या जातात. स्टे वॉर्मर राहावं लागतं आपल्याला, थोडंसं गरम राहावं लागतं, ठीक आहे. ह्या केसमध्ये, निमोनियाच्या केसमध्ये अस्थमाचा प्रकार एवढा भयानक आहे. तुम्ही जर एक पिक्चर बघितला असेल, दॅट इज वर द ऑस्कर विनिंग पिक्चर फ्रॉम द हॉलिवूड. तिथे एक जी मेड होती, त्या मेडला अस्थमा होता ॲक्च्युली. आणि तिला जर ते जे फळ होतं, एक फळ होतं, त्या फळावरती येणारे जे बारीक बारीक काटे, त्याच्यापासून तिला ॲलर्जी होती आणि तिला अस्थमा होता. तर ती ती त्याला जरी नुसतं बघितलं तरी पण तिला अस्थमा व्हायचा, तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागायचा. म्हणजे हे घाबरण्याची एक प्रोसेस असते. ब्रेनवरती एक सिग्नल पोहोचून जातो आणि तो अस्थमाचा प्रकार दाखवतो. म्हणजे कन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्रॉन्कायलिस, म्हणजे त्रास व्हायला लागतो श्वास घ्यायला. म्युकस बिल्ड व्हायला लागतात. कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे आपले जे ब्रॉन्कायलिस आहेत त्या एकदम बारीक व्हायला लागतात. म्हणजे म्हणजे एकदम असं त्यांच्यामध्ये त्रास व्हायला लागतो ब्रॉन्कायलिसमध्ये. म्युकस बिल्ड व्हायला लागतो ब्रॉन्कायलिसमध्ये. पिरियडिक स्विझलिंग व्हायला लागतं. डिफिकल्टी इन द ब्रिदिंग व्हायला लागते. खूप जास्त त्रास होतो या केसमध्ये अस्थमामध्ये. तुम्ही बघितले असतील, अस्थमासाठी पंप येतात, पंप यूज करतात काही लोकं. तर हे ॲलर्जी होते बेसिकली पोलेनमुळे. सम फूड्समध्ये, काही जेवणामुळे पण ॲलर्जी होऊन जाते. फूड ॲडिक्टिव्हजमध्ये पण हे येतं. पेंट पीट हेअर्स, म्हणजे जे प्राणी आहेत त्यांच्या केसांमुळे पण हे सगळं व्हायला लागतं, डॉग्स वगैरे असेल तर त्या केसमध्ये. तसंच यूज ऑफ द इन्हेलर्स जे असतात, आपण वेगवेगळे इन्हेलर्स बघतो, ठीक आहे ना, विक्स वगैरेचं छोटं येतं, हे अस्थमाचे पंप्स पूर्ण असतात, ते इन्हेलर्सच असतात ॲक्च्युली. ओपन पॅसेजमध्ये राहायला पाहिजे, खूप म्हणजे खूप जास्त मोकळा पॅसेज असायला पाहिजे. अवॉइड इरिटंट्स यूज, म्हणजे जे इरिटेशन ज्याच्यापासून आपल्याला इरिटेशन होतं आहे अस्थमासारखं, तर तिथून थोडंसं त्याला अवॉइड करायला पाहिजे. शेवटचा येतो ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी, म्हणजे काम जे करतो ना आपण, म्हणजे जसं कॉटन मिलमध्ये एखादं काम करतो, वाळूमध्ये एखादं काम करतो, ॲस्बेस्टॉसच्या कंपनी वगैरे ते काम करतात हे. तर ह्यांच्यामुळे जे डस्ट पार्टिकल्स आहेत, सिलिका असेल किंवा ॲस्बेस्टॉसचे पार्टिकल्स असतील, ते लंग्समध्ये चालले जातात आणि त्यांच्यामुळे त्यांना हे प्रकार व्हायला लागतात. तर ह्याच्यासाठी जे डिसऑर्डर्स आहेत, CS डिसऑर्डर्स म्हटलं जातात किंवा ॲस्बेस्टॉस CS डिसऑर्डर्स म्हटलं जातं. तर हे इन्फ्लेमेशन आहे, फायब्रोसिस किंवा लंग्स डॅमेज करून टाकतात ह्या केसमध्ये. त्यांचे जे लंग्स आहेत, ते सिलिकॉ किंवा ॲस्बेस्टॉसचे पार्टिकल्स जे आहेत, ते कामाच्या वेळेस त्यांच्या लंग्समध्ये चालले जातात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे लंग्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात. तर ह्याच्यासाठी त्यांनी ऑलवेज काय यूज करायला पाहिजे, प्रोटेक्टिव्ह मास्क किंवा गिअर ड्युरिंग द वर्क. कामाच्या वेळेस जरा काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, म्हणजे N95चे जे मास्क असायचे आपले, ॲक्च्युली दे आर मेड फॉर ह्या लोकांसाठी डिझाईन केले होते. कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, N95मध्ये एक वॉल यायची. आता ह्या वॉलमध्ये एक फिल्टर लावलं जायचं छोटंसं. आणि हे फिल्टर कशासाठी, की हे जे ॲस्बेस्टॉसचे पार्टिकल्स आहेत किंवा सिलिकाचे पार्टिकल्स आहेत किंवा जे कॉटन मिलमध्ये काम करणारे लोकं आहेत, त्यांच्या हवेमध्ये ते जेव्हा ब्रीथिंग करतात त्यावेळेस त्यांच्यामधून ते पार्टिकल्स नको मध्ये यायला, तर त्याच्यासाठी डिझाईन केलं असायचं. आता हे जे मास्क आपण करोना व्हायरससाठी यूज करतो ॲक्च्युली, त्या मास्कवरती असणारी जी कॅप आहे ती फक्त हे पार्टिकलला अवॉइड करते, ती बॅक्टेरियाला अवॉइड करत नाही. त्या वॉल थ्रू बॅक्टेरियामध्ये येऊ शकतो. तर ॲक्च्युली N95चे मास्क मला वाटतं इट इज नॉट युजफुल फॉर यू. ठीक आहे, एक साधं कपड्याचं मास्क घ्या, म्हणजे साधा रुमाल जो आहे चांगल्या पद्धतीने नाक आणि तोंड झाकलं जाईल, एवढी काळजी घ्यायला पाहिजे. एवढ्या काळजीचा तुम्ही मास्क यूज करायला पाहिजे. अँड ट्राय टू यूज द मासेस विच विल बी गिव्ह यू म्हणजे तुम्हाला ब्रिथिंगसाठी त्रास होणार नाही असं मास्क यूज करा. ठीक आहे. सो दिस इज वॉट द अनदर केस. अजून आपल्याला पुढे जायचं आहे, तसं म्हणजे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जे म्हणतो आपण, जे व्हेंटिलेटर्स यूज करतात. कोविडमध्ये तर बऱ्याच लोकांना व्हेंटिलेटरची खूप जास्त गरज पडते. तर असे जे आर्टिफिशियल व्हेंटिलेशनची प्रोसेस आहे, म्हणजे काय केलं जातं, की ब्रिदिंग येत नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे देऊन किंवा काही प्रोसेस अशी करून की त्याला तो जो ब्रिदिंग आहे ती त्याला करता यायला पाहिजे. त्याच्यापर्यंत ऑक्सिजन, त्याच्या लंग्सपर्यंत ऑक्सिजन पाठवण्याचं काम करायला पाहिजे आणि तिथून ऑक्सिजन जो कार्बन डायऑक्साईड तो बाहेर यायला पाहिजे. तर अशी जी प्रोसेस आहे, दॅट इज वॉट द आर्टिफिशियल व्हेंटिलेशनची प्रोसेस म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड द आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हटलं जातं. आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे ॲक्च्युअली जो पर्सन रेस्पिरेट करतोय त्याला सोडून आर्टिफिशियल रेस्पिरेशन. काही दवाखान्यांमध्ये पण होतं, मला वाटतं बरेच मोठमोठे दवाखाने असे आहेत की ज्याच्यामध्ये एखादा माणूस मरताना आहे, ऑलमोस्ट इट कॅन बी मे बी डायड,
त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशनवरती ठेवून त्याला जिवंत ठेवलं जातं, त्याचे ब्रिदिंग कंटिन्यू ठेवले जातात. बट त्याचा जो मेंदू आहे किंवा बाकी ज्या बॉडी पार्ट्स आहे, इट मे बी डॅमेजेस. जस्ट ही इज अन फक्त ब्रिदिंग होताना आपल्याला दिसते, ज्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन पण म्हटलं जातं. इट इज द मेथड ऑफ इंड्युसिंग द ब्रिदिंग, म्हणजे ब्रिदिंग स्टार्ट केली जाते याच्यामध्ये. इथे ब्रिदिंग होते, ठीक आहे, दिसते इन द पर्सन वेन द नॅचरल रेस्पिरेशन हॅज बीन कॉज द म्हणजे नॅचरल रेस्पिरेशन जर फेल झालं ज्या केसमध्ये, फिल्टरिंग झाला म्हणजे नॅचरल रेस्पिरेशन काम करत नाही, ठीक आहे, त्या केसमध्ये आर्टिफिशियल रेस्पिरेशनचा यूज होतो. इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली, म्हणजे जर प्रॉपरली आपण यूज केला आणि जर लवकर यूज केलं, इट कॅन प्रिव्हेंट द डेथ ड्यू टू द ड्रॉईंग, चॉकिंग अँड सफोकेशन अँड इलेक्ट्रॉनिक शॉकपासून. म्हणजे एखाद्याला इलेक्ट्रॉनिक शॉक लागला असेल तर त्या केसमध्ये आर्टिफिशियल व्हेंटिलेशनचा यूज केला जातो, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक शॉक लागला असेल किंवा चॉकिंग झालं असेल, म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्याचे लंग्स चॉक झाले असतील, सफोकेशन व्हायला लागलं म्हणजे ब्रिदिंगसाठी त्रास होतोय त्या केसमध्ये, ड्रॉईंग ड्रॉईंग होत असेल, खूप जास्त त्रास होत असेल, तर त्या केसमध्ये जर मी आर्टिफिशियल व्हेंटिलेशनचा यूज केला तर मे बी त्या पर्सन काय आहे, तो मरण्यापासून म्हणजे त्याची जी डेथ आहे, दॅट विल बी इट प्रिव्हेंट फ्रॉम द डेथ, त्याला मरण्यापासून आपण काय करू शकतो, वाचवू शकतो. दॅट इज द प्रोसेस ऑफ इन्व्हॉल्विंग द टू मेन स्टेप. याच्यामध्ये 2 मेन स्टेप इन्व्हॉल्व असतात. एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज, ठीक आहे ना. काय करायचं, ओपन एअर पॅसेज अवेलेबल करून द्यायचा आणि त्याला मेंटेन करायचा फ्रॉम द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे, म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी जो ट्रॅक आहे तिथे काय करायचा, मेंटेन करायचा आणि एस्टॅब्लिश करायचं, ठीक आहे. काय करायचं, ओपन एअर पॅसेज टू द ट्रॅक टू द लंग्स, ठीक आहे, लंग्सपर्यंतचा. अँड फोर्स इन्स्पिरेशन द्यायचा आणि एक्सपिरेशन करायचं, म्हणजे हवा टाकायची आणि बाहेर काढायची, ठीक आहे ना. म्हणजे फोर्स टाकायचा, म्हणजे खूप असं नाही की तो करत नाही, रेस्पिरेशन करत नसेल तर त्या केसमध्ये काय व्हायचं, फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन करायचं, ठीक आहे. म्हणजे किंवा आपण माउथ टू माउथ देतो, ठीक आहे ना, माउथ टू माउथ इन्स्पिरेशन जे होतं, ठीक आहे, माउथ टू माउथ रेस्पिरेशन जे केलं जातं, तर हे फोर्स असतं. म्हणजे त्याच्या माउथ थ्रू काय करायचं, त्याच्यामध्ये हवा सोडायची आणि तिथून त्याची हवा ओढून घ्यायची. तर हे माउथ टू माउथचं मेकॅनिकल मीन्स ऑफ द लाईक व्हेंटिलेटरसारखं हे काम करतं, माउथ टू माउथ रेस्पिरेशनचं काम. तुम्ही बऱ्याच वेळेस पिक्चर्समध्ये बघितलं असेल माउथ टू माउथ रेस्पिरेशन देताना. तर हे पण इथे काय केलं जातं की फोर्स इन्स्पिरेशन और एक्सपिरेशनचा प्रोसेस केली जाते. तसंच व्हेंटिलेटरचा जो यूज मी तुम्हाला सांगतोय, दॅट इज व्हेंटिलेटर जे मशीन आहे हे ब्रिथिंगसाठी सपोर्ट करतं. यूज ड्युरिंग द सर्जरीच्या वेळेस केलं जातं. पण सध्या आता कोविडमध्ये बऱ्याच लोकांना व्हेंटिलेटरची गरज पडते, कारण कोविड काय करतो, नंबर ऑफ बॅक्टेरिया कोविडमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि हे बॅक्टेरिया काय करतात, निमोनियासारखा इफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे जो पर्सन आहे मे बी डेथ होऊ शकतो, ठीक आहे. ट्रीटमेंट केली जाते फॉर अ सिरियस लंग डिसिजेससाठी, खूप जास्त लंग्सचा जर आजार असेल तर त्या केसमध्ये. तसंच अदर कंडिशनमध्ये आपण त्याला यूज करतो. नॉर्मल ब्रिदिंग जर फेल झाली असेल तर त्या केसमध्ये इट मे बी यूज टू द हॉस्पिटल्समध्ये यूज केला जातो, ॲज पार्ट ऑफ लाईफ सपोर्टिंग पार्ट म्हणून त्याचा यूज केला जातो, ठीक आहे. तसंच व्हेंटिलेटर्स डू द फॉलोइंग, म्हणजे काही काम काय काय काम करतं बघा. इट गेट द ऑक्सिजन टू द लंग्स, म्हणजे व्हेंटिलेटरने लंग्सपर्यंत ऑक्सिजन पाठवला जातो. कार्बन डायऑक्साईड काढण्याचं पण काम व्हेंटिलेटर करतं आणि हेल्प टू द पेशंटच्या ब्रिदिंगसाठी हे मदत करतं, ठीक आहे. दिस इज वॉट अवर लेक्चर. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. जर लेक्चर समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन ज्यांनी कंप्लीट लेक्चर बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.